3 वाजलेत आणि आपल्याला आता नवरीला बाहेर काढायचं आहे कारण का आज लग्न आहे. तर तुम्ही बघू शकता टायमिंग दाखव भाऊ आपला किती वाजलेत ते बघा मित्रांनो. 3 पण वाजले, अजून 9 मिनिटं आहेत 3ला. तर आता आम्ही चाललो वाजवण्यासाठी तिकडे येऊ. आता आम्ही आलो इकडे, गाणी वगैरे बोलायला नवऱ्याला तयार केली आहे त्यांनी. बघू शकता मित्रांनो, आलो आपण मांडवात. बघा सगळे झोपलेत मित्रांनो, गाणी वगैरे बोलतात बघा मित्रांनो. सेटअप वगैरे लावायला घेतला. तुम्ही बघितलं असेल की बँजोवाल्यांची किती मेहनत असते. लोकांना वाटतं की फक्त आम्ही पैसा कमवतो, पण तसं नाही आहे. किती कष्ट करायला लागतं ते तुम्ही बघा. रात्री 3 वाजता आम्हाला वरात काढायची होती. फक्त आम्ही 1 तास झोपून डायरेक्ट इथे आलो वाजवण्यासाठी. तर सेटअप वगैरे लावून झालेला, पण नवरा निघत होता. बघू शकता गाणी वगैरे बोलतो ते बायका. त्यानंतर आपण वाजवायला सुरुवात केली. आपण नंतर आलो मांडवर बसायला. आम्ही आता वाजून खूप थकलो आहोत. तुम्ही बघू शकता सगळे आपले वाजवणारे पोरं. रात्री भाई 3:30 झाले. एवढा लवकर कोणी पहाटे बँजो वाजवलं काय? ज्या आईला विज्ञाना बीटचं नाच करते काय? असा वैताग आलेला ना, काय बोलणार. मर्दा आमची फुल म्हणजे फुल हाफ नाईट. आता आम्ही काय करणार, आंघोळ वगैरे करणार, डायरेक्ट झोपणार. डायरेक्ट 12 पोटणार दुपारी 12 वाजता. इम्पॉर्टंट मॅच आहे ब्रो. तो क्रिकेट प्रेमी बघू शकता. काहीतरी बोला आता. अनिल बो आलो. तो गाईज सर्वांची जिरले आहे. यो आहे डिश. ए बोल डुबडुब त्याला बोल. मित्रांनो आता आम्ही झोपू, सकाळी आरामात उठणार आहोत. तुम्ही नक्कीच आमचा हा ब्लॉग आहे ना बघा भाई बघा. आई जवळ वैताग आलायला असू ते काय नाही भाई, इतना चलता है. सो गाईज आता आम्ही ब्लॉग एंड करतो, कारण मी ते पण सांगतो कारण की आमची शाप जिरली आहे. आमची करावती शाप. एवढ्या लवकर उठून मरता कोणी वाजवलं असतं का भाई? झोपलाय खरंच. कारण की तुम्ही कलाकार, किशोरवरचं नाव आहे ना कलाकार. भाई कलाकारनं सुखाची झोप नसते. हे तुम्ही आता ह्या आमच्या ब्लॉगमध्ये बघा, तुम्हाला काय वाटेल. चला बाय बाय, गुड नाईट.